मंडळी, आपल्या देशामध्ये प्रसिद्ध व्यक्ती एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करून पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय होणं हे काही नवीन नाही आहे. अनेक सेलिब्रिटी राजकारणामध्ये सक्रिय होतात, निवडणुका लढवतात, आमदार खासदार यासारख्या महत्त्वाच्या पदावर देखील जाऊन विराजमान होतात. याची उदाहरणं द्यायची झालं तर शत्रुघ्न सिन्हासारखा अभिनेता असेल, मिथुन चक्रवर्तीसारखा अभिनेता असेल, एवढंच नाही तर हेमा मालिनी, गौतम गंभीर यासारखे प्रसिद्ध सेलिब्रिटी असतील. हे सगळे लोक राजकारणामध्ये आले, सक्रिय झाले आणि यशस्वी देखील झालेले पाहायला मिळतात. मग आत्ता लोकसभा 2024ची निवडणूक तोंडावर आली आहे. यानिमित्त चर्चा सुरू झाली आहे. ती अनेक नावांची, ही नावं लोकसभा निवडणूक 2024 लढवणार, त्यासाठी ती नावं चर्चेत आली आहेत. ती म्हणजे माधुरी दीक्षित सारखी अभिनेत्री असेल, प्रसिद्ध कायदेतज्ञ असलेले उज्ज्वल निकम असतील आणि आत्ता कालपासून चर्चा सुरू झाली ती म्हणजे कालीचरण महाराज देखील लोकसभा निवडणूक 2024 लढवणार. मग कालीचरण महाराजांच्या नावाची चर्चा का बरं सुरू झाली? कालीचरण महाराज कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, कालीचरण महाराज हे कट्टर हिंदुत्ववादी समर्थक, कट्टर हिंदुत्ववादी महाराज कडव्या विचारसरणीचे स्वतःला म्हणून घेत असतात. त्यांचं मूळ नाव हे अभिजित धनंजय सराग असं आहे. ते मूळचे अकोला शहरातील जुना शहर भागातील शिवाजीनगरमध्ये राहत असतात. शिवाजीनगरमध्ये वास्तव्यास राहणारे यांनी 8वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 8वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर हरिद्वारला जाऊन त्यांनी दीक्षा घेतली. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणामध्ये काही रस नव्हता, रुची नव्हती. अध्यात्माकडे त्यांचा ओढा होता. कालीचरण महाराज हे काली मातेचे भक्त आहेत. काली मातेची ती पूजा आराधना ते करत असतात. म्हणून त्यांनी स्वतःचं नाव अभिजित सोडून कालीचा भक्त, कालीदेवीचा भक्त, पुत्र म्हणून कालीचरण असं नाव स्वतःला लावून घेतलेलं पाहायला मिळतं. कालीचरण महाराज हे अनेकदा वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले पाहायला मिळतात. डिसेंबर 2022मध्ये अमरावती येथील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी असं म्हटलं की हिंदूचे देवदेवता हे हिंसक होते. त्यांनी धर्मासाठी, धर्माच्या रक्षणासाठी हिंसा केलेली आहे. त्यामुळे धर्माच्या रक्षणासाठी एखादा खून करणं ही काही वाईट गोष्ट नाही, यासारखं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे ते 95 दिवस तुरुंगात देखील गेलेले होते. असे हे कालीचरण महाराज वेळोवेळी चर्चेत राहिलेले आहेत. डिसेंबर 2022मध्ये त्यांनी आणखी एक विधान केलेलं होतं. त्यामुळे देखील ते वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहिले होते. त्याचबरोबर अलीकडेच त्यांनी अहमदनगरमध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चा देखील काढला होता. हिंदू समाजावर अन्याय होत आहे, हिंदू समाजाच्या मुलींना फसवलं जात आहे, जिहाद केला जात आहे. त्यामुळे हिंदू जनाक्रोश मोर्चाचं नेतृत्व देखील त्यांनी केलेलं होतं अहमदनगर शहरामध्ये. अशा अनेक गोष्टीमुळे ते चर्चेत राहिलेले आहेत. आत्ता ते चर्चेत आले त्याचं कारण म्हणजे लोकसभा मतदारसंघ किंवा लोकसभेची 2024ची निवडणूक ते लढवणार आहेत, असं विधान त्यांनी स्वतः केले. सोलापूर शहराच्या दौऱ्यावर असताना सोलापूर शहरातील शिवस्मारक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत असताना असं म्हटले की जनतेची जर इच्छा असेल, जनतेच्या जर मनात असेल तर मी लोकसभा निवडणूक किंवा मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायला तयार आहे, राजकारणामध्ये यायला तयार आहे. परंतु माझे कडवट विचार आहेत, कट्टर विचार आहेत, त्यामुळे मला तिकीट कोण देणार असाही सवाल त्यांनी व्यक्त केला आहे. हिंदू धर्म वाढवायचा असेल, हिंदू राष्ट्र करायचं असेल तर कट्टर हिंदू विचारांचे लोक आमदार खासदार झाले पाहिजेत, असंही यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे. यामुळे राजकारणामध्ये एंट्री होणार किंवा लोकसभेची निवडणूक लढवणार असं त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मग या अगोदर त्यांना राजकारणाचा काही लवलेश आहे का किंवा राजकारणाचा काही त्यांचा इतिहास आहे का? या अगोदर त्यांनी कुठली निवडणूक लढवली आहे का? तर त्याचं उत्तर आहे होय. 2017मध्ये अकोला शहरातील महानगरपालिकेची निवडणूक कालीचरण महाराज यांनी लढवलेली होती. कालीचरण महाराज अकोला शहरामध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. अकोला शहरातील युवकांमध्ये त्यांची बॉडी बिल्डिंगची क्रेज जी आहे त्यामुळे ते युवकांमध्ये देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे ती निवडणूक त्यांनी लढवली होती. परंतु त्यांचा पराभव देखील या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अकोला शहरातील झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुन्हा आता लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचं नाव चर्चेत आले. मग त्यांचा मतदारसंघ कोणता असेल तर ते जगदंबा मातेचे कट्टर उपासक आहेत. मग जगदंबा मातेचं देवस्थान असलेलं तुळजापूर हे ज्या मतदारसंघात येतं त्या तुळजापूर शहराच्या किंवा तुळजापूर देवस्थानाच्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
असे अंदाज व्यक्त केले जात आहेत, परंतु याबाबतची अधिकृत माहिती कालीचरण महाराज यांनी स्वतः कुठलीही दिलेली नाही आहे. मग कालीचरण महाराज हे कट्टर हिंदुत्वाचे विचारसरणीचे आहेत. मग यांची विचारसरणी अकोला शहरातील आहेत. मग अकोला शहरातून ते अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील का दुसऱ्या कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. आणि त्यांना भाजपसारखा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष तिकीट देखील देईल का हे देखील बघणं गरजेचं राहणार आहे. याबाबत अधिकृत माहिती भाजप किंवा कालीचरण महाराज यांनी कुठलीही दिलेली नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, कालीचरण महाराज निवडणूक लढवतील का? लोकसभा निवडणूक लढवले तर खासदार म्हणून निवडून येतील का? नक्कीच कमेंट करा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र.